नाशिक आणि जळगावमध्ये महायुतीतच लढाई। नाशिकमध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात भाजपचे बंडखोर आमदार गोकुळ गीते मैदानात, तर जळगावमध्ये भाजपच्या उमेदवाराविरोधात शिवसेनेच्या रेश्मा काळेंची बंडखोरी। अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नाशिकमध्ये ड्रामा। गोकुळ गीतेंची समजूत काढण्याचा गणेश गीतेंचा प्रयत्न असफल, तर दराड्यांचा भाऊ आणि मुलानं धमकी दिल्याचा गोकुळ गीतेंचा आरोप। विधान परिषदेच्या 17 पैकी 8 जागांवर महाविकास आघाडीची माघार। रत्नागिरी सिंधुदुर्गसह पुणे चंद्रपुरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज घेतला मागे। पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या श्रीकांत पाटलांची माघार, तर चंद्रपुरात काँग्रेस उमेदवारानं अर्ज घेतला मागे। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळ माने भाजपच्या गळाला। अर्ज मागे घेण्यासाठी नितेश राणेंसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची पंचायत। मवियाची भिस्त असलेले अपक्ष सय्यद फारुख करीम यांनी घेतला अर्ज मागे। पुरस्कृत उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असतानाच माघारीमुळे ट्विस्ट। परभणीचा महायुतीतला पेच अखेर संपुष्टात। राष्ट्रवादीचे बंडखोर विजय जामकर आणि संग्राम जामकर अर्ज मागे घेणार, तर संभाजीनगरमध्येही सत्तारांच्या मुलाची माघार। पुणे पिंपरी चिंचवडमधील विषारी दारूकांडाचा केंद्रबिंदू नेस्तनाबूत। महापालिकेकडून दारूचा अड्डा आणि आरोपी कर्नेल सिंगच्या घराच्या पाडकामाला सुरुवात। काँग्रेस नेते शशी थरूर चिदंबरम यांच्यावर ललित मोदींचे गंभीर आरोप करताना सोनिया गांधी राहुल गांधींचंही घेतलं नाव। कोची टीमसाठी थरूरांनी दबाव आणल्याचा आरोप। इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल युद्धाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता। इस्रायल आणि लेबनॉनमधील युद्धविरामावर सहमती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती।